ढाब्यावरचा अख्खा मसूर ही अशी एकमेव रेसिपी आहे ज्यात मसाले खूप कमी वापरले जातात, पण चव मात्र एकदम भारी। या भाजीची खरी चव ठरते ती मसूर किती छान शिजलंय आणि फोडणी किती परफेक्ट बसली आहे यावर। आज आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रातील फेमस अख्खा मसूर। अगदी तुम्हाला ढाब्यावर मिळतो ना, अगदी तसाच चवदार, गावरान आणि झणझणीत ढाबा स्टाईल अख्खा मसूर स्टेप बाय स्टेप कसा करायचा तो पाहूया। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आज आपण 4 माणसांसाठी ही रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी मसूर घेतला आहे। हा मसूर तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जाईल। हा मसूर आपल्याला रात्रीच भिजत घालायचा आहे, म्हणजे सकाळपर्यंत छान असं फुलतो। तर मी इथे रात्रीच 1 वाटी मसूर भिजत घातलं होतं। जितका मसूर आपण भिजत घातला आहे तेवढंच आपल्याला कांदा घ्यायचा आहे। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत आणि कांद्याचं मागचा आणि पुढचा भाग कट करून घेऊ आणि हा कांदा बारीक असा चिरून घेऊ। कांदा चिरून झाल्यावर आपण ज्या वाटेने मसूर घेतलं होतं त्याच वाटेने हा कांदा मोजून घ्यायचा आहे। इथे मी छान असे गुलाबी रंगाचे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत। हे कांदे आपल्याला जेवढं बारीक चिरता येईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे। इथे आपण दोन्ही कांदे चिरून घेतले आहेत आणि हा मी कांदा मोजून घेतला आहे। ज्या वाटीने आपण मसूर घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी हा कांदा आहे। तर इथे आपण गॅसवर कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये 2 पळी मी तेल घातलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालूया। ही एकमेव रेसिपी आहे। या रेसिपीमध्ये खूप कमी साहित्य लागतात आणि चव तर खूपच भारी। कांदा आपल्याला थोडासा मऊ झालेला पाहिजे, खूप जास्त गोल्डन ब्राऊन किंवा कलर चेंज करायचा नाही। आता इथे कांदा थोडंसं नरम झाला आहे। यामध्ये मी अर्धा छोटा चम्मच खाण्याचा सोडा घालत आहे। सोडा या कांद्यामध्ये घालताच आपण पाहू शकता कांद्याला कसा फेस येतोय आणि थोडंसं पिवळसर असं रंग आला आहे। आता यामध्ये मसाले घालूया। मसाल्यामध्ये फक्त लाल तिखट आणि हळद एवढेच मसाले आपल्याला पुरेसा आहे। यामध्ये आपण अजिबात कुठले दुसरे मसाले घालणार नाही। कधी कधी आपल्याला गैरसमज होतो की जास्त मसाले घातले की भाजी छान होते। असं काही नाही, कमी मसाल्यामध्ये पण भाजी खूप छान होते। यामध्ये भिजून ठेवलेले मसूर घालूया आणि एकदा मिक्स करून घेऊया। मसूरच्या 3 पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। 1 वाटी मसूर घेतला होता तर 3 वाटी पाणी घालणार आहोत। त्याच वाटीने पाणी मोजून घेऊया। ही 1 वाटी, ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी। इथे मी 3 वाटी पाणी घातलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं। कुकरचं झाकण लावूया आणि मध्यम आचेवर 3 शिट्या काढून घेऊया। तर इथे आपण 3 शिट्या काढून घेतल्या आहेत। कुकर पूर्ण थंड झाला आहे आणि पाहूया मसुरा बघा किती छान शिजला आहे। आता यामध्ये आपण वरून फोडणी घालणार आहोत। इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। फोडणीसाठी इथे मी फोडणी भांडं ठेवलं आहे गॅसवर। त्यामध्ये 1 क्यूब बटर घालूया। घातलेलं बटर पूर्ण वितळला की यामध्ये 7 ते 8 मी लसूण पाकळ्या कट करून घेतल्या आहेत ते घालूया। फोडणीसाठी आपण इथे बटर वापरला आहे, यामुळे अख्खा मसूरला अप्रतिम चव लागणार आहे। शिजून घेतलेल्या मसुरामध्ये ही फोडणी घालूया आणि मिक्स करून घेऊया। तर हा आहे आपलं पश्चिम महाराष्ट्रातील फेमस रेसिपी अख्खा मसूर। भाजीचं टेक्स्चर पहा किती परफेक्ट आहे, रंग, घट्टपणा जशी आपण अंबाबाईला जाताना हायवेवरच्या ढाब्यावर खातो ना, अगदी तशीच चव। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा। प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।